हॅलो, तर आज होती होळी. संध्याकाळच्या वेळेला मी होळीची पूजा केली आणि पुरणाचा नैवेद्यही दाखवला होता. आता हे सगळं मला करू दिलं होतं ते म्हणजे पिल्लू माझ्या ताईकडे होती म्हणून. मोठी बहीण पाठीशी असली की काहीच गोष्टीचं टेन्शन नसतं. तर सकाळी-सकाळी उठले आणि त्याच्यानंतर ग्रोसरी जी आणली होती ती वेळेमध्ये जागेवर ठेवून टाकली. कारण ज्या त्या गोष्टी वेळेत जागेवर ठेवला ना, की पसारा होत नाही. त्यानंतर पुरण शिजलेलं होतं. पुरण वाटून घेतलं आणि त्यानंतर आमटीला फोडणी टाकली. हा सगळा स्वयंपाक करत असताना पिल्लूचं अजिबात टेन्शनच नव्हतं मला आज. कारण पिल्लूसोबत खेळण्यासाठी जानू दीदी होती, तिची मोठी माऊ होती. त्यामुळे मला काहीच गोष्टीचं टेन्शनच नव्हतं आज. मी निवांतपणे पुरणाचा स्वयंपाक केला. नवीन घरी शिफ्ट झाल्यापासून मी पुरणाचा स्वयंपाक खरंच केलेलाच नव्हता. प्रेग्नंटही होते आणि असं काही सण असले की मी माझ्या सासरी जायची. आज होळी पण होती आणि ताई पण आली होती. त्यामुळे विचार केला की आज नवीन घरामध्ये आपण पुरण घालूयात, पुरणाचा स्वयंपाक वगैरे करूयात आणि देवाला नैवेद्य दाखवूयात. असं गोडधोड केलं की जरा छान वाटतं, सण असल्यासारखा फील होतो. आणि माझी पहिल्यापासूनचे सगळे सण माझ्या सासरीच होतात. त्याच्यानंतर इथे बघा ताईची आणि पिल्लूची किती मस्ती चालू आहे. त्याच्यानंतर होळिका मातेची पूजेला खूप वेळ होता. होळी पेटलेलीच नव्हती खाली. त्यामुळे विचार केला की साडी वगैरे घालून घेतलेलीच आहे. तर पुरणाच्या पोळ्या पण टाकून घेते. आम्हाला जेवायलाही लेट होणार त्याच्यामुळे मी थांबलेली होते. इथे पुरणाच्या पोळ्या मी टाकून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर खाली गेलो आम्ही, ते म्हणजे होलिका मातेची पूजा करायला. इथे मी छानपैकी होळीची पूजा करून घेतली होती. त्यानंतर घरी गेलो आणि सगळ्यांनी निवांतपणे पुरणाच्या पोळ्या एन्जॉय केल्या. मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात. बाय बाय.